प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा करण्यात आली आहे। सीपीसी म्हणजेच क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर यांनी ही घोषणा केली आहे। त्यामुळे यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज आहे। एल निनो हा डिसेंबरमध्ये अतितीव्र होऊ शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। 2027च्या पूर्वार्धामध्ये देखील एल निनो हा सक्रिय असेल। प्रशांत महासागरामधील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन म्हणजे सीपीसी सेंटरनं गुरुवारी व्यक्त केली आहे। डिसेंबरपर्यंत एल निनोची तीव्रता ही अतितीव्र स्वरूपाची होईल। यंदाचा एल निनो हा 1950 पासूनच्या नोंदीमधला सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता आहे। सीपीसीनं गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार गेल्या महिनाभरामध्ये एल निनोची स्थिती ही विकसित झाल्याचं देखील निष्पन्न झालं। यंदाचा एल निनो हा फेब्रुवारी 2027 मध्ये देखील सक्रिय राहण्याची शक्यता ही 90% जास्त आहे। एल निनो सक्रिय झाल्याचं क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केले। एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे। त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं। पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90%पेक्षा जास्त आहे। म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येत आहे, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मॉन्सूनवर पण राहू शकतो। यंदाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेसच एल निनो आल्यामुळे एल निनोचा मॉन्सूनच्या प्रगतीवर त्याचप्रमाणे संपूर्ण हंगामातील आचरणावर पण परिणाम होऊ शकतो असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। दरम्यान एल निनोच्या या प्रभावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। एल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो, त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे। पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू। विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती आहे।